Hello and welcome back to our YouTube channel. सो आज आहे आमचा लास्ट डे in Ladakh. येस. आणि आता आम्ही निघणार आहोत. ब्रेकफास्ट केलेला आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहोत लेहला, जिथे आम्ही फर्स्ट डे परत स्टे केलेला तिथेच जाणार आहे. तिथून संध्याकाळी जर वेळ मिळाला तर शॉपिंग करायचा प्लॅन आहे आणि त्यानंतर उद्या आमची फ्लाईट आहे. सकाळी सकाळी जाणार आहे अँड ट्रिप ऑलमोस्ट संपलेली आहे अँड इट वॉज एकदम म्हणजे सीनिक व्ह्यूज एक्स्ट्रीमली खूप छान होते. म्हणजे विचारच नाही करू शकत. तुम्ही कुठेच नाही बघितलंच ना असे सीनिक व्ह्यूज. एवढे छान व्ह्यूज इकडे बघायला भेटलेत. आणि मेन म्हणजे आम्ही फ्रेंड सोबत आलेलो, त्याच्यामुळे एवढी धमाल मस्ती केली आहे की म्हणजे रात्री आम्ही 2-2 वाजेपर्यंत जागतो आणि त्याच्यानंतर सकाळी उठून परत ट्रॅव्हल करतो. बट रात्रीची जी मजा असते तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही डमशराज खेळत होतो आणि लिटरली हसून हसून वेडे झालेलो काल. आणि त्याच्यात पण 11 वाजता रात्री लाईट गेली. लाईट गेला तर तो कोणता इन्व्हर्टर बल्ब, जो पण बल्ब असतो चार्जेबल बल्ब होता, त्याच्यावरती तो पण बंद झाला. शेवटी मोबाईलच्या लाईट वरती आम्ही खेळत होतो. ऑलमोस्ट 2 वाजले आणि मग त्याच्यानंतर सर्व झोपायला गेलो. खूप मजा आली, खूप मस्त वाटतं. आणि मेन म्हणजे ना, इथे ज्या लोकांसोबत आलोय ना, त्याच्यामधले फक्त 2च लोक आहेत ज्यांना आम्ही ओळखत होतो. बट आता सगळेच असे झालेत की सगळेच जवळचे झाले. सगळेच असं वाटतंय की सगळ्यांना आपण खूप वर्षापासून ओळखतोय. सगळ्यांसोबत खूप छान बॉन्डिंग झाली आहे. हाथ धो रहे भैया. अरे गोल्डन स्पून, इनविटेशन दे क्या? चलो. वो क्या बैठा है उधर? कौन? ई वाओ. खाना खा लिया? आपके लिए रुके हैं. अच्छा, सब खाएंगे इकट्ठे ऐसा करके. कितनी देर हुआ है? 10 मिनट. ज़्यादा देर नहीं, हम पेट्रोल करवा रहे थे. हम 10 मिनिट ही रुके. सो फायनली आम्ही आता पोहोचलो आहे. हानले पासून निघालोय आणि परत एकदा स्टॉप घेतलाय जिथे आम्ही काल परवा आय गेस परवा लंचसाठी स्टॉप घेतलेला होता. सो आता इथे लंच करणार आहोत नियोमामध्ये ना. आणि तिथून आम्हाला परत जायचं आहे लेहला. सो जर्नी छोटी आहे, जास्त लांब नाही आहे, बट तरीसुद्धा खूप मजा येते. आणि आता असं एकदम वाईट वाटतंय की हे असे पहाड, हे सगळे नजारे असं वाटतंय आणि बॅक टू रुटीन लाईफ जावं लागणार आहे. सो थोडंसं वाईट वाटतंय, बट ठीक आहे. छान ट्रिप होती आणि आता फटाफट लंच करणार आहे आणि निघणार आहे. सल्फर का ही तो स्मेल आ रहा है भाई. जो गर्म होता है पानी, वो यूजुअली जो वॉल्केनिक एक्टिविटी में से पानी हुई टच करता है, सल्फर ही होता है पानी में, रिच इन सल्फर. पीछे तेज लिया, इतना नहीं है, गर्म है लेकिन इतना नहीं कि हाथ जल जाएगा एकदम तलने के बाद. इतना नहीं है. हाँ, मतलब मैंने स्पीड से लेके आया ना, तो पूछ भी नहीं रहा. लास्ट टाइम आम्ही जेव्हा लेहला चाललेलो तिथे एक हॉट वॉटर स्प्रिंग होता, तो तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. आणि इथे चुमथांग म्हणून एरिया आहे आणि तिथे सुद्धा हॉट वॉटर स्प्रिंग आहे. तुम्ही इथे बघू शकता की लिटरली उकळतं पाणी आहे आणि असं बोलताय
आहे की ह्याच्या खाली व्हॉल्कॅनो आहे, ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे, त्याच्यामुळे हे पाणी उकळते आणि लिटरली याच्यामध्ये हात पण नाही घालता येते. आणि हे खूप रिच इन सल्फर आहे आणि म्हटलं आता की जर तुम्ही इकडे आंघोळ केली तर तुमचे सगळे जॉईंट पेन्स वगैरे जातात. बट डिफिकल्ट आहे, एवढ्या गरमीमध्ये कसं काय करणार आहे. इथे हात म्हणजे लिटरली बोट टाकायला पण भीती वाटते, एवढं हे गडी. इथे वाफ येते, पूर्ण वाफ येते गरम गरम. जेव्हा आम्ही पहिला गेलेलो ना तो खूप छान होता, मस्त होता एकदम. भैया अंकल से पूछो, अंकल बताएंगे अच्छे से. ये तो ऐसे ही है, फ्लावर्स है. उधर मटर है, बिल्कुल साइड बार नहीं. उधर है आलू इस साइड में. ये वाइफ है मेरी. अच्छा, आप अपने लिए बंद करते हैं ये सब या सेल करते हैं इसको? नहीं, अब ना खाने के लिए होटल में चढ़ने के लिए ऐसे ही है, बाकी थोड़ा थोड़ा छोटा मोटा सेल करता है. ज्यादा तो नहीं करता है. हाँ ऐसे ही. सो फायनली आमची ट्रिप ऑलमोस्ट संपली आणि आम्ही आता परत आलोय लेहला. भैया सो काल आम्ही आलो होतो लेहमध्ये आणि त्याच्यानंतर एक आजची आमची फ्लाईट होती. हां, बॅड न्यूज इज दॅट आमची फ्लाईट कॅन्सल झाली ड्यू टू सम ऑपरेशनल रिझन्स आणि ती आम्ही रिस्केड्यूल केली आहे फॉर टुमॉरो, म्हणून आमचा एक दिवस एक्सटेंड झालेला आहे. आणि थँक्स टू इंडिगो, त्यांनीच आम्हाला स्टे पण प्रोव्हाइड केला आहे. सो आमचे जे फ्रेंड्स होते त्यांची फ्लाईट कॅन्सल नाही झाली, फक्त आमचीच झाली. आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल ते लोक तर निघालेले आहेत, बट आम्ही नाही निघालो. आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते आता निघतायत नेक्स्ट ट्रिपसाठी त्यांच्या, जे की आहे कारगिलला. आणि आम्ही इकडे स्टे करायचं आहे. अँड आम्हाला ना असं झालंय की तुम्ही जर होमस्टे बघितला जिथे आम्ही लेहमध्ये स्टे करतोय ते इतकं छान आहे. इथे तुम्हाला असं हॉटेलची फिलिंग नाही येणार, घराची फिलिंग येईल, घरच्या सारखं आहे. आणि इथले जे ओनर आहे ते सुद्धा खूप चांगले आहेत. आम्ही तुम्हाला रेकमेंड करू की रेकमेंड म्हणजे मी तर सांगतो की तुम्ही जर कधी पण याल लेहमध्ये घरासारखं ट्रीट करणार तुम्हाला. म्हणजे अक्षरशः तुम्हाला फॅमिली मेंबर्स आहे, जेवणपासून सर्व गोष्टी आणि एवढे चांगले आहेत ते की आम्ही सांगू पण नाही शकत. आपण त्यांना कॅप्चर करू आपण, जे आहेत ना ते आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊ तुम्हाला या होमस्टेच्या. जेव्हा पण तुम्ही येणार असाल तर नक्की इथे स्टे करा. आणि हे इतके छान आहेत इकडची लोक की ते प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी विचारून करतात. म्हणजे इकडचं खाणं पण खूप छान आहे. कंपॅरेटिव्हली आम्ही 5-6 दिवसाची ट्रिप केली, सगळीकडे गेलो. सगळ्यापेक्षा इथे जे होमस्टे आहे, जे जिमीज होमस्टे म्हणून आहे जिथे आम्ही स्टे करत होतो, ते खूप छान आहे. आणि लिटरली आम्हाला आता अकोमोडेशन मिळालं आहे दुसरीकडे, जे की इंडिगोने स्पॉन्सर केलेलं आहे 1 दिवसाचं. बट आम्हाला इच्छा नाही होते इकडनं सोडून, म्हणून आता वाजले 3 तरी आम्ही अजून गेलो नाही त्या हॉटेलवर. आम्ही जिमी भैया सोबतच आहे तिकडे बसलेलो. बिकॉज हॉटेल सारखी फिलिंग नाहीये ना, असं घरासारखं आहे. मस्त मजा करतोय, ते येऊन जाऊन विचारतात, त्यांचं लहान बाळ आहे ते येतं. सो घरासारखी फील होते. म्हणजे एवढ्या लांब येऊन सुद्धा घरासारखं वाटतंय. सो इव्हन ते एवढे चांगले आहेत की आम्हाला आता आमच्या नेक्स्ट डे पर्यंत पोहोचवण्यासाठी पण ते बोलतात तुम्ही कशाला कॅब करता, मी तुम्हाला सोडायला येतो. त्याच्यामध्ये खूप चांगले आणि वी हायली रेकमेंड यू ऑल टू स्टे हिअर. आणि तुम्ही जर इथे आलात ना आणि तुमचा जर नेक्स्ट प्लॅन तुम्ही केलेला नसेल लडाख फिरण्याचा, तर सगळं इटिनरी प्लॅनिंग आणि ते इव्हन त्यांची माणसं सुद्धा खूप चांगली आहे. सो पूर्ण प्लॅन जसं आमचा पण स्टे वगैरे सगळे प्लॅन अरेंज करून दिलेली होती. तर तुम्ही त्यांचा नंबर पण आपण टाकूच डिस्क्रिप्शनमध्ये अँड तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही आमची इटिनरी तर आम्ही टाकूच डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून सिमिलर इटिनरी प्लॅन करू शकता किंवा तुमची काही वेगळी असेल तर त्यांना सांगून अकॉर्डिंगली बुकिंग पण करू शकता. चलो आशीष, चलो भाई.
चलो भाई, चलो अभी गुजरात जाएंगे तो याद रखना कौन सी डिस्ट्रिक्ट में जाना है। बाय बाय बाय। मुंबई आना तो बताना। आंटी को तो बाय बोलो ना। आए आंटी को बाय बोलो। वापस नहीं आएंगे। रोले बाय। दुख है या खुशी समझ नहीं आ रहा। बाइक फटने चला गया उसकी वजह से गाड़ी वाले दोस्त। जिमीज होमस्टे बद्दल तर त्यांचे ओनर हे आहेत जिमी भैया। आणि तुम्हाला काही इटिनरी प्लॅन करायची असेल, कुठेही जायचं असेल लेह लडाखमध्ये, तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता। त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। आणि मेन गोष्ट जिमीज होमस्टे जे लेहमध्ये आहे, जर तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही एकदा येऊन बघा, फक्त तुम्हाला घरच्यासारखं ट्रीट नाही केलं तर म्हणजे तुम्ही विचार पण एकदम घरच्यासारखंच वाटणार तुम्हाला। त्यांचे मॉम डॅड पण इकडेच आहे, त्यांचं लहान बाळसुद्धा आहे, सर्व घरच्यासारखंच वाटतंय आणि हॉटेलसारखं फील कधीच येणार नाही तुम्हाला। सो वी हायली रेकमेंड डू कम टू ले आणि विजिट जिमीज होमस्टे। थँक्यू। बाय आंटी। बाय 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 बाय, फिर मिलेंगे। यस, फिर से आएंगे हम। अभी मुंबई बड़े बड़े ग्रुप लेके आएंगे। वन लास्ट टाइम। बैठो बैठो। अभी ना मेरा काम भूली नहीं हूँ मैं, देखो। चलो बाय। चलो बाय गाइस। सो इंडिगोने जे आम्हाला अकोमोडेशन दिलं आहे ते आहे भारत लडाख हॉटेलमध्ये। आणि तुम्ही रूमचा व्ह्यू बघा, छान आहे। सगळ्या अमेनिटीज आहेत, हीटर आहे, सगळ्या गोष्टी आहे। रूम कोझी अँड स्पेशियस आहे। अँड मेन म्हणजे तर इथला व्ह्यू। खूप सुंदर आहे। सो आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचे ऑलमोस्ट 7-7:30 वाजलेत, तरी भरपूर आहे इथे 8:30 पर्यंत उजेडच असतो। आणि आम्ही म्हटलं की एक दिवस एक्सटेंड झालाच आहे तर थोडी शॉपिंग करूया, म्हणून आम्ही दोघं चाललोय ले मार्केटला परत एकदा। कारण का इथे जे कॅफेज वगैरे आहेत, जे शॉपिंग करण्याचं जे सेंटर आहे ते फक्त एकच आहे, जे की आहे ले मार्केट। आणि एवढे दिवस झाले आम्ही लंच डिनर कॅफेजमध्ये ले मार्केटला जात होता, बट शॉपिंग नाही केली आहे। थोडीफार शॉपिंग करूयात असा विचार केलाय, सिन्स आता टाइमच टाइम आहे। काय खाते प्राची? इथली स्पेशालिटी आहे, इथे खूप फेमस आहे। आणि आफ्टर इथे जसे भेटतात ना मेयोनीजवाले,
तसे नाही, ह्यांची चटणी वेगळी असते. आपल्याकडे जी शेजवान चटणी आणि मेयोनीज असते, ह्यांची जी चटणी आहे ना त्याचे फ्लेवर्सच वेगळे. एअरपोर्टला जायला फायनली. आणि इथलं वेदर एकदमच वेगळं झालेलं आहे. जेवढे दिवस इथे थंडी होती, गरमी होती आणि आज इथे पाऊस पडतोय. आणि लिटरली काल मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला आमच्या रूम मधनं तो पूर्ण डोंगर दिसत होते आणि आज काहीच दिसत नाही. कारण का तिकडे मे बी खूप जोरात पाऊस पडतोय आणि इथे पण थोडा पडतोय. बट वी होप सो की आज आमची फ्लाईटला काहीच नको व्हायला, सगळं वेळात घरी पोहोचू. येस, कारण का आम्ही आमच्या मनाची आजची तयारी तर करून घेतली, पण उद्याची जाण्याची तयारी आम्ही आमच्या मनाची करू नाही शकत आहे. सो प्लीज आज तरी आम्हाला आमच्या घरी पोहोचू दे. आता मुंबई एअरपोर्टला अँड चाललो आता घरी फायनली. छान पण वाटतंय, थोडंसं वाईट पण वाटतंय, सगळेच मिक्स इमोशन्स आहेत. अँड आता 1 तासातच पोहोचू घरी. आई वाट बघतायत, सगळेच वाट बघतायत. आणि ॲक्च्युली आमच्यासोबत जी ट्रॅजेडी झाली त्याच्यामुळे 1 दिवस लेट झाला आम्हाला. हॅलो आई. थोडा पुढे ये. पप्पा आलो आम्ही. खूप आठवण केली तुमची. पप्पा आता मग अशी येऊन गेले मला विचारायला का ग ते केव्हा निघाले तिकडून. म्हटलं 11 वाजता. माझं कसं काय आलं नाही, फोन लाव म्हणून मी तुला फोन लावला. ते पप्पांचा पण लगेच फोन आला. हो का.